पंढरपूर आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज 5,500 विशेष बसेस धावणार गावातील वारकऱ्यांसाठी थेट बसची सोय मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती। पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून नवीन वाद पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपाची मागणी उद्या निर्णय होणार 23 आणि 24 जूनला दर्शन राहणार बंद। शेगाव या ठिकाणानं संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान श्रींच्या शिस्तप्रिय पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग 23 जुलैला पंढरपूरला पोहोचणार पालखीचं यंदाचं 57वं वर्ष। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई पालखीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आकर्षक चांदीचा रथ भेट त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या या रथामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचं वातावरण। साताऱ्याच्या कराडमधील उड्डाणपुलाची एक लेन सुरू पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी लेन सुरू खासदार उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीत हा उड्डाणपूल करण्यात आला सुरू। मालेगाव शेतकरी संघाची तब्बल 15 वर्षांनंतर निवडणूक 15 संचालक पदांसाठी 25हून अधिक उमेदवार रिंगणात 15 वर्षांपासून शेतकी संघावरती हिरे कुटुंबियांचं वर्चस्व। वाशिम एसटी बसस्थानक परिसरामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई तर एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाची धडक मोहीम।